तर हॅलो, तर आज आहे भोगी आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. संडेला आम्ही गेलतो गावाकडे आणि तुम्ही बघू शकता आमची इथं छान अशी काय म्हणतो आपण शेवंती. हां, शेवंतीला भरपूर फुलं आलती. तर मी ती शेवंतीची फुलं घेतली. मला करायची होती वेणी, पण झालं काय मी घरात नेऊन ठेवली आणि संचित आमच्या त्या फुलांची सगळी विल्हेवाट लावली. त्यामुळं काय करायचं म्हणलं जाऊ दे आता. मग थोड्या वेळ आम्ही बसलो. बसल्यानंतर मग आता खाली म्हणलं चला एक फेरफटका मारून येऊया. तर आता थंडी भरपूर होती. थंड असं वारं सुटलं होतं. मग आम्ही चाललो होतो तिघं. वाटेकरी आमच्या इथे मकेला खाजं घालायला लागले होते आणि संडे असल्यामुळे त्यांच्या मुलांना पण सुट्टी होती आणि आई पप्पांना म्हणजे आपलं मम्मी पप्पांना मदत म्हणून आपलं ते पण म्हणजे असं खाजं घालत होते. तर लहान लहानच आहेत बरं का असे खूप जास्त मोठे पण नाहीत असे 4थी 5वीला अशी लहान मुलं आहेत तर ते पण घालत होते. नंतर मग आता आम्ही आलो विहिरीकड. नंतर इथे छान अशी चिटी बोर लागले होते. पण काही काही कच्चे होते, थोडेसे पिकलेले होते आणि काही काही खाली पडले होते. तर मला आवडतात खायला. त्यामुळे मोजले एक 4-5 सापडले असतील. नंतर मग विहिरीकडे आलो. विहिरीला पाणी आहे का ते बघितलं. बघू शकता पाणी कसं पडते. घरी आलो थोडंसं बसलो आणि मग नारळाला भरपूर नारळ लागलेत. नारळ काढले आणि आमची सोय पण आम्ही केली. आम्ही काय केलं सांगू का? येताना आम्ही स्ट्रॉ आणले होते. मग प्यायचं काम नारळ पाणी सोपं होते. मग स्ट्रॉनी पाणी पिलो. आम्हा दोघांना पहिलं काढून दिलं आणि मग नंतर शेवटी त्यांनी पाणी पिलं. तर मस्त असं गावाकडे आले की थोडंसं इकडं-तिकडं बघत टाईम कसा जातोय काही समजत नसतं. आणि मग छोटंसं इथं काय झालं म्हणजे टोमॅटोची झाडं पण आलेत आणि हिरव्या टोमॅटोची चटणी छान लागते. मी याच्या अगोदर केलती, पण आता ही टोमॅटो मी चटणी करायसाठीच घेते. आता चटणी मी कशी करते ते पण लवकरच तुम्हाला मी दाखवेन. कच्ची-कच्ची टोमॅटो आता दोघा-तिघांना कांदा वगैरे घातलं की वाढते. त्यामुळं घरात अगोदर नेलेली ती पण थोडीशी चटणी म्हणजे टोमॅटो आहेत. तर ते असं सगळं एकत्र करून चटणी करायची. ही पण भरपूर अशी झाले जवळपास एक 7-8 तर होती. आणि हा एक वेल आहे. हा वेल कशात आलाय मला काही माहिती नाही बरं का. तुम्ही या वेलाला ओळखू शकताय का? मला वाटते काकडीचा आहे. मी काकडीचा पण खरं कधी बघितलं नाही, पण वाटते मला असेल. नंतर आता आंबे लवकरच लागणार आहेत. भरपूर असा मोहर लागलाय. ह्या वर्षी सगळीकडेच मोहर दिसतोय आंब्यांना. चला मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.